नमस्कार मंडळी. आपण आत्ता रंगगंधच्या यूट्यूब चॅनलवर मी मुद्दाम तुमच्याशी बोलायला आलो आहे. आपला अभिवाचन महोत्सव चालू आहे. अजून बऱ्याच ठिकाणी प्राथमिक फेरी होणंही बाकी आहे. सगळीकडूनच प्रश्न येत आहेत की ललित लेखन म्हणजे नेमकं काय. हा प्रश्न खरं म्हणजे खूप आधी पण उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण आत्ताही दिलं तरी हरकत नाही. उरलेल्या लोकांना त्याचा उपयोग होऊ शकेल. कसं आहे, एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या लेखकानं स्वकेंद्रित भूमिकेतून म्हणजे स्वतःच्या विचारातून, भावनेतून, स्वतःच्या अनुभवातून स्वतःचं एखादं व्यक्तिचित्र, एखादी घटना, एखादा अनुभव किंवा एखादा क्षण हे ह्याबद्दल बोललं आणि त्याच्याबद्दल काही एक गोष्टी उलगडून दाखवल्या. स्वतःच्या मनाप्रमाणे, विचाराप्रमाणे वेगळं काहीतरी त्यातून त्याला जे उमगलं ते त्यांनी सांगितलं, तर त्याला ललित लेखन असं म्हणता येतं. त्यामध्ये अपेक्षित काय आहे? सौंदर्य अपेक्षित आहे. म्हणजे भाषेचं सौंदर्य, त्या जागेचं, त्या अनुभवाचं सौंदर्य, त्या अनुभवात ज्या शब्दातून मांडले त्या शब्दांचं सौंदर्य अपेक्षित आहे. आणि ती त्या व्यक्तीची युनिक, एकमेव अशी अभिव्यक्ती असणार आहे. अर्थात त्यामध्ये भावनात्मक गहिराई हवी. म्हणजे भावना त्यावेळेला ज्या काही उचंबळून आल्या, काय वाटलं ते सगळं त्याच्यातून छान तऱ्हेनं त्या लेखकानं मांडलेलं असणं अपेक्षित आहे. आपल्याकडे अर्थातच पु ल देशपांडे झाले किंवा सोनाली कुलकर्णींचं सोकुल आहे, सोकुल 2 आहे, सलील कुलकर्णींचं वाटेवरच्या काचा आहेत, किंवा अमृता सुभाषांचं एक उलट एक सुलट आहे, रवींद्र पिंगे आहेत, अनंत काणेकर आहेत, अनिल अवचट आहे, विवा शिरवाडकर आहे. अशा अनेक जणांनी खूप छान प्रकारे हा ललित लेखन हा भाग अनुभवला आहे, लिहिला आहे आणि आपल्याला ते सगळं लिखाण उपलब्ध आहे. हां, जर का तुमचं हे लिखाण जे आहे किंवा तुम्हाला मिळालेलं साहित्य जे आहे ते 25 ते 30 मिनिटापेक्षा कमी होत असेल तर तुम्ही जोडकाम करू शकता. नाही तर ते मोठं होत असेल तर एडिट करून ते 25 ते 30 मिनिटात बसेल असं करू शकता. काय वाटतं? अजूनही प्रश्न उरलेत? कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. अजून काही अडचणी आहेत? कसं वाटलं हा व्हिडिओ ते सगळं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ लाईक करा आणि रंगगंध चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.